लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। शेतकरी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं पत्रकार परिषद संपन्न। 1 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। शेतकरी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं 1 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। बऱ्याच दिवसापासून कर्जदार शेतकरी, कष्टकरी, छोटे मोठे उद्योगपतींचे कर्ज राईट ऑफ करणे बाबत व सरफेसी 1 नुसार मिळकत ताबा स्थगितीबाबतचे आंदोलन सुरू असून अद्याप या मागण्या पूर्ण होत नसून शेतकरी संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं नुकतीच पत्रकार परिषद संपन्न झाली। यावेळी जिल्हाभरातून शेतकऱ्यांनी छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायातून कर्ज काढून काही कर्जाची रक्कम परतफेड, पण कोरोनामुळे संकटात गेलेले व्यापार व्यवसाय, दुकाने तसेच शेती व्यवसायात तोटा आल्यामुळे बँक व फायनान्स कंपन्यांनी कर्जाची एकतर्फी वसुली करण्याच्या उद्देशाने सरफेस 2002चा वापर करून 4 ते 5 वर्षात एकतर्फी कारवाई करून संपूर्ण कर्जवसुली कामे कर्जदारांना मानसिक त्रास होईल अशी कर्जवसुली चालवली आहे। असे करू नये म्हणून शासनाचा व प्रशासनाचा निषेध म्हणून दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर धरणे व आमरण उपोषणाच्या आंदोलनाचा इशारा दिला आहे। यावेळी सुधाकर मोगल, निवृत्ती गोरे पाटील, नाना बच्छाव, भगवान बोराडे, सुनील पगारे, उमा राजगुरू, गोविंद पोले, विलास गडाक, शंकर चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील कष्टकरी, शेतकरी तसेच छोटे मोठे उद्योग व्यवसायातील व्यापारी, दुकानदार, कर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्योगपतींना देता अरे उद्योगपतींना देता अरे उद्योगपतींना देता संपूर्ण कर्जमुक्ती सातबारा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, सातबारा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे। आमचा नाही, आम्हाला भेटायलाच हवा। ओके ओके सरफेसी ऍक्ट कायदा रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे सरफेसी ऍक्ट कायदा रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। कलम 14 ची कारवाई झालीच पाहिजे। कर्जमुक्ती लाना है, जनता को बचाना है, कर्जमुक्ती लाना है, जनता को बचाना है, कर्जमुक्ती लाना है, जनता को बचाना है, कर्जमुक्ती लाना है, जनता को बचाना है। मी सुधाकर बोगल, स्वाभिमानी शेतकरी संघटना उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष, शेतकरी संघर्ष संघटनेचा माजी जिल्हाध्यक्ष। या ठिकाणी आज आम्ही कर्जदारां, कोणताही छोटा मोठा व्यापारी, उद्योजक, शेतकरी या कर्जदारांची एक व्यथा समजून घेऊन कर्ज का भरू शकत नाही म्हणून कर्जाला धीर देण्यासाठी कर्ज कराराचा आश्रय वापरून कर्ज कराराप्रमाणे सरकारने जशी द्यायची हमी तशी फेडून सुद्धा घ्यायची हमी घेतलेली आहे आणि याची जबाबदारी सरकारने कर्जफेडीच्या करारामध्ये लॉकडाऊन लावल्यामुळं शासनाने उद्योगधंदे बंद पाडले, म्हणून सरकारनेच या कर्जाची जबाबदारी घेऊन जसं उद्योगपतींचे उद्योग तोट्यात आले, संकटात आले, सरकारने ते कर्ज राईटअप करून दिले। मग घटनेने दिलेल्या अधिकारानुसार उद्योगपतींनी आमचे सुद्धा कर्ज उद्योगपतींप्रमाणे राईटअप करून दिले पाहिजे, ही खरी आमची मुख्य मागणी आहे या ठिकाणी। आणि दुसरी गोष्ट, कर्ज कराराप्रमाणे फेडीची मुदत जर 30 वर्ष असेल कर्जाच्या, जर 30 वर्षाची फेड असेल 4-4, 5-5 वर्षातच ते पैसे परत करा आणि बँकांचे लगेच प्रॉपरच्या मिळकती ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव दिले जातात, DM कोर्टात प्रस्ताव दिले जातात, DM कोर्ट आणि हे सगळं सरकारचं आहे। मग तुम्ही त्यांना असे आदेश का दिले गेले का जर उद्योगपतींचं या देशामध्ये उद्योगपतींचे कर्ज राईटअप झाले असतील तर आमचे सुद्धा कर्ज उद्योगपतीप्रमाणे आमचे उद्योगधंदे तोट्यात गेले म्हणून राईटअप केले पाहिजे। या मागणीसाठी 1 जानेवारी रोजी या सगळ्या कर्जदारांच्या वतीनं आम्ही आमरण उपोषणाचा हत्यार उपसून सरकारला हे कर्ज राईटअप करायला भाग पाडायला लावणार आहे आणि
सरकारची जी हमी नसेल तर मग जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रोटेक्शन बँकांना देऊ नये. आणि बँकांना आम्ही बघू ना, माझं कर्ज करायला हमी नसेल तर, जर बँकेनं आम्हाला कर्ज दिलं असेल तर बँकांना आम्हीच बघू. मग तुम्ही हे पोलीस, हे DM, त्याच्यानंतर कोर्ट, हे असे आदेश का देते या वसुली अधिकाऱ्याला? त्या वसुली अधिकाऱ्याचे आदेश बँकांना देऊ नये याकरता आम्ही 1 जानेवारी रोजी या जिल्हाधिकाऱ्याच्या छाताडावर बसून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर आमरण उपोषण, माझ्यासोबत आत्रे साहेब, त्याच्यानंतर आमचे थोंबरे साहेब, निवृत्ती गारे पाटील, भगवान बोराडे, नानाभाऊ बच्छाव, ही सगळी टीम आम्ही एकत्रित लढा देऊन या ठिकाणी काही आम्ही कोणती संघटना असू तिचा पाठिंबा देऊ आणि नक्कीच आमच्या या कर्जदाराला दिलासा देऊ आणि त्यांना न्याय मिळवून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्तासाठी नाशिक विशेष प्रतिनिधी आनंदा दाभाडे, नाशिक.